असं वाटतं का आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचं लॉबिंग आहे आणि काही लोक ठराविक लोकांना घेऊन चित्रपट करतात किंवा असं असं मराठी इंडस्ट्रीत दिसतं का तुला? नाईस क्वेश्चन. पूजा, तू हिंदीमध्ये कधी ट्राय केलं आहे काय? आणि असं वाटलं नाही का हिंदीमध्ये काहीतरी आपण आता हल्ली सगळ्याच जण हिंदीमध्ये हळूहळू जातात, तर असं कधी प्रयत्न केला नाही की असं कधी संधी आली नाही? म्हणजे काय? का फक्त हिंदी? तेलुगू पण विचारा ना, ओके. कन्नडा पण विचारा, मला बेंगॉली पण विचारा. वाय ओनली हिंदी? आणि मी तर म्हणते आजकाल सगळ्यात सोपा मार्ग जो आहे मनशांतीचा, तो अध्यात्म. आणि मग तो कुठल्याही देवाचा असेल ना, तुम्ही ज्या शक्तीची पूजा करताय, तुम्ही ज्या शक्तीला मानताय, ती लंबू आहे, लेडी अमिताभ हे असं मी ऐकलंय बऱ्याचदा. तोटा म्हणजे बऱ्याचदा जे माझ्याहून थोडे कमी उंचीने आहेत, माझ्या ऑपोजिट कोणी असेल तर त्यावेळेस मग जरा गडबड होते. बऱ्याचदा असे प्रोजेक्ट झालेत की आधी मला कास्ट केले आणि नंतर जेव्हा हिरोची काही नावं आली, अरे नाही ती फारच उंच आहे ह्याच्या मानाने, तर मग समोरच्याला कास्ट केले गेले. असंही झालंय माझ्यासोबत. पण हल्ली याच्या निमित्ताने ही सगळी मधल्या काळात प्रकरणं घडली. लोक अध्यात्माच्या मार्गाने जात जात साधू आणि बुवा हे सगळ्या फोफावत गेले. डोळे मिठून लोक त्या विश्वास ठेवतात आणि असं काहीतरी घडतं. तेव्हा आज मला खूप त्रास होतोय आणि मला मनशांती हवी आहे. तर हा शॉर्टकट आहे की मी एका बाबाला फोन लावेन आणि सांगेन, सांगा मी काय करू? मी मुंग्यांना खायला घालू का? मी हे करू का? मी ते करू का? मी 5 नारळांचं तोरण देऊ? हा झाला शॉर्टकट. त्यामुळे आता ज्या काही घटना घडत आहेत आजूबाजूला, एकतर मनात खूप भीती आहे लोकांच्या, त्या भीतीचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे. आणि सोशल मीडिया हल्ली अरे खूप कन्फ्यूज करतं लोकांना. माहिती आहे, उद्या मला काही करायचं असेल तर आपण पहिलं जेव्हा सोशल मीडियावर करतो की आय वॉन्ट टू डू दिस, लेट्स से आय वॉन्ट टू गो टू जिम, समजा आपण टाकलं तर तुम्हाला 1000 व्हिडिओज मिळतील की हां जिममध्ये पहिला दिवस आहे, हे करा हे करा हे करा. खाली व्हिडिओ दुसरा म्हणतो की जिममध्ये कशाला जात आहे, जाऊन योगा करा. मग आपण विचार करतो अरे वा चला योगा करूया. मग परत तिसरा व्हिडिओ म्हणतो काही गरज नाही आहे, आधी पहिलं डाएट करा, डाएट केल्यानंतरच व्यायाम होणार. आय थिंक इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. आपल्याकडे सिविक सेन्स नसल्यामुळे आपण काहीही खाल्लं, आता चहा पिताना चहाचा कप चहा प्यायल्यानंतर तिथेच टाकला जातो आणि हे बऱ्यापैकी पर्यटनाने होऊ शकतं. सो माझं असं म्हणणं आहे की जितकं आता कमी आहे ना कोकणात पर्यटन, तितकं जरा बेटर आहे. कारण आपल्याकडे लोकांना शिस्त नाही आहे. अरे आपण आजही प्लास्टिकच्या पिशव्या वापरून झाल्या की अशाच बाहेर उडवून देतो. आणि हे मी पाहिलंय, मोठमोठ्या आलिशान गाड्यातून जेव्हा प्लास्टिकच्या बॉटल्स बाहेरून दिसतात मला फेकलेल्या, हे बघितल्यावर मला असं वाटतं शहरीकरण झालं ते ठीक आहे, पण पर्यटन आत्ता जेवढं तेवढं राहू दे, उगाच नको. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या छापा काटा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, क्रिकेटर्स, बिझनेसमॅन खूप लोक येऊन गेली. आम्हाला कमेंटमध्ये मागच्या 2 वर्षभरात एक व्यक्ती कधी येणार म्हणून विचारलं जायचं. ती अभिनेत्री म्हणजे कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत आपल्या भेटीला आलेली आहे. नमस्कार पूजा. नमस्कार. नमस्कार रोहन, थँक्यू. इसाब निधी चॅनल सुरू केलं आम्ही, त्याच्यामागे हाच होतं की प्रत्येकाची एक गोष्ट असते. आणि खूप वेळेला मुलाखती ज्या होतात त्या आपण बघतो की म्हणजे काहीतरी कामासाठी होतात आणि ते निघून जातात. पण एक पूजा सावंत म्हणून व्यक्तिमत्व कसं आहे, ती व्यक्ती कसं आयुष्य तिने जगली, या सगळ्या गोष्टी आम्ही इसाब निधीच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करत असतो. सो हा पहिला विषय म्हणून आम्ही पहिल्यांदा इंटरव्ह्यू करावी असं आम्हाला परत परत वाटत होतं. हाऊ स्वीट रोहन, थँक्यू. सुरुवातीलाच मी तुझे भरपूर एपिसोड्स पाहिलेत, सगळ्या मुलाखती पाहिल्यात, पण तुझ्या मुलाखती अशा नसतात, गप्पा असतात. आणि म्हणून आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की मी कधी एकदा इकडे येते. फायनली आज वेळ मिळाला. थँक्यू सो मच. सुरुवातीला कांक्ष नावाचं प्रोडक्ट आहे तुझ्यासाठी, स्पेशली पितळ आणि तांब्याचं स्पेशल हाताने बनवलेलं त्यांनी पाठवलंय. श्रुती म्हणून आहेत, खूप सुंदर. खूप सुंदर त्यांचं प्रोडक्ट असतात आणि खरंच सुंदर आहे. अरे वा वा वा. नाही, मी नक्कीच वेअर करेन हे. आणि ऑफकोर्स आम्हा बायकांना दागिन्यांची जरा विशेष आवड असल्यामुळे थँक्यू सो मच फॉर दिस. मी हे वेअर करेन लवकरच. वा.
कमाल. आणि हे एक आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट. हे छोटस आहे. हॅलो. पण ही का फॉर्मॅलिटी? असंच आपला हिसाब निकाल. थँक्यू सो मच रोहन. Yeah. व्हॉट अ वंडरफुल वेलकम. पूजा, पहिला प्रश्न असाच आहे की पूजा सावंत म्हटलं की नेहमी आम्ही बघतो की कोकण पूजा सावंतच्या आतमध्ये असं भरलेलं आहे. म्हणजे सतत कोकणातली म्हणजे पूजा सावंत, आणि कोकण म्हटलं की आम्हाला नेहमी निसर्ग, सुंदर वातावरण, आणि तर किती तुझ्यात कोकण भरलं आहे आणि पर्सनॅलिटीमध्ये कोकण नेहमी दिसतं. काय म्हणजे कोकणाची मजा आणि तुझ्यामध्ये असणारं कोकण काय आहे? वा, या गप्पांचा पहिलाच प्रश्न इतका इंटरेस्टिंग असेल. वा वा वा, मजा आली. येस, ऑफकोर्स कोकण माझ्यात सामावलेलं आहे. कोकणातली मुलगी आहे मी. माझ्या वडिलांचा जन्म कोकणात झाला. त्यांचं संपूर्ण आयुष्य तिथे गेलं, शिक्षण तिथे झालं. त्याच्यानंतर ते मुंबईत आले. त्यामुळे वडिलांना फारच ओढ होती कोकणची, आणि त्यामुळे ते जेव्हा त्यांचं लग्न झालं आणि आम्ही मुलं झाल्यानंतर दरवर्षी आम्हाला गावी न्यायचे. आणि आय थिंक तिथूनच माझी नाळ तर जोडली गेलीच होती म्हणा, पण आवड तिथून निर्माण झाली. आणि कोकणाबद्दल मी तरी आता काय बोलावं, सगळ्यांना माहितीच आहे. एकतर निसर्गाला तिकडे देव समजलं जातं. म्हणजे विहीर असो, आपण तिला बावडी म्हणतो, बावडी असो, किंवा आंब्याचं झाड असो, किंवा काजूचं झाड असो, किंवा झाडाखालच्या खाली जे वारुळ आहे ते असो, तिकडे सगळ्यांना देव मानलं जातं. आपल्याकडे त्या वारुळात राहणारा राखणदार म्हणून आपण त्याची पूजा करतो. सो निसर्ग हा आपला देव आहे, हे लहानपणी आम्हाला कोकणातूनच कळलं. आपण कुठल्याही जागी गेलो की तिकडच्या राखणदाराला जो आपण मान देतो, आपण नमस्कार करूनच पुढे जातो. ही शिकवणच कोकणातून मिळाली. आणि ऑफकोर्स प्राण्यांवर थोडं विशेष, थोडं जास्त प्रेम आहे. मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचंच होतं. त्यामुळे साप म्हणू नका किंवा कुठलाही प्राणी, मग तो बिबटा असू दे, मग ते रानडुक्कर असू दे, हरिण असू दे, ससा असू दे, ह्या सगळ्यांना इतक्या जवळून मला अनुभवता आलं कोकणामुळे. त्यामुळे त्यांच्याबद्दलची भीती नव्हती रोहन कधी माझ्या मनात. ओके. सापही कुठला बघितला तरीही अरे हा आपला देव आहे, हा आपला राखणदार आहे, ही भावना लहानपणापासूनच आम्हा मुलांमध्ये रुजवली गेली होती. आणि आय थिंक प्राण्यांबद्दलचं प्रेम माझं तिथूनच सुरू झालं. सो येस, कोकणाने घडवलंय मला. आणि आजही जेव्हा शूट नसतं तेव्हा एकतर मी मुंबईत असते, किंवा आता ऑस्ट्रेलियात असते, किंवा कोकणात असते. या 3 ठिकाणीच आय प्रिफर टू गो. पण आता बदललेलं जे कोकण आहे, म्हणजे आता बऱ्यापैकी पर्यटनाला थोडा वाव मिळाला आहे, अजून काही गोष्टी कोकणामध्ये नवीन येऊ घातल्या आहेत. तर पूर्वीचं कोकण आणि आत्ताचं कोकणामध्ये असं वाटतं का, किंवा पूर्वीचं एक वेगळं कोकण होतं जे खरं जे ॲक्च्युअल गाव होतं, आणि आता काही गोष्टी समृद्ध होत चालल्या, तर ते बदलल्यामुळे तुला असं वाटतं काही बदल हवा की नको हा कोकणासाठीचा? शहरीकरण जे झालंय ना, ते एका अर्थी योग्यच आहे. कारण माझं गाव कट्टा कुणकवळे जे आहे सिंधुदुर्गात. ओके. सो मुंबईतून आम्हाला जेव्हा जायला लागायचं तेव्हा किती 10-12 तास लागायचे. आम्ही तेव्हा बसने जायचो, साध्या ज्या सेमी स्लीपर बसेस असायच्या, किंवा ट्रेननी जायचो आम्ही. तर खूप वेळ लागायचा. आत्ता जो मुंबई गोवा जुना मार्ग झाला आहे आणि तो जो चौपदरीकरण झालंय त्याचं, त्यामुळे रोहन मला आधी धास्ती वाटायची की अरे कोकणात जायचं म्हणजे अख्खा दिवस जाणार प्रवासाचा, हे होणार ते होणार. आमच्या नव्या पिढीसाठी हे जे शहरीकरण झालंय हे आम्हाला हेल्प करताय माझ्या गावाशी कनेक्टेड ठेवायला. व्हेरी नाईस. आजही मला जर वाटलं मला एकटीला गावी जायचंय, तर कारण तिथे शहरीकरण झालंय, रस्ता चौपदरी झालाय, आरामात घाट उतरून जाऊ शकतो, मी आजही एकटी गाडी काढून माझ्या गावी जाऊ शकते. ओके. हेच जर चौपदरीकरण झालं नसतं रस्त्याचं, तर मला थांबावं लागलं असतं, मला डिपेंड राहावं लागलं असतं. आज फ्लाईट्सही जात आहेत. राईट. चिपी नावाचं जे आमचं विमानतळ आहे, मी कित्येकदा केली. मी फ्लाईट बुक केलं, तिथे उतरले, तिकडून ऑटो रिक्षाने गावी गेले. तर ह्यासाठी शहरीकरण योग्य आहे असं मला वाटतं, कारण नव्या पिढीचं कनेक्शन राहील गावाशी. फक्त मला एवढंच वाटतं की आपल्याकडे सिविक सेन्स नसल्यामुळे आपण काहीही खाल्लं, आता चहा पिताना चहाचा कप चहा प्यायल्यानंतर तिथेच टाकला जातो, आणि हे बऱ्यापैकी पर्यटनाने होऊ शकतं. सो माझं असं म्हणणं आहे की जितकं आता कमी आहे ना कोकणात पर्यटन, तितकं जरा बेटर आहे. कारण आपल्याकडे लोकांना शिस्त नाही आहे. आपण आजही प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरून झाल्या की अशाच बाहेर उडवून देतो. आणि हे मी पाहिलंय, मोठमोठ्या आलिशान गाड्यातून जेव्हा प्लॅस्टिकच्या बॉटल्स बाहेरून दिसतात मला फेकलेल्या, हे बघितल्यावर मला असं वाटतं शहरीकरण झालं ते ठीक आहे, पण पर्यटन आत्ता जेवढं तेवढं राहू दे, उगाच नको. आमचं कोकण अनटच्डच राहू दे.
त्यालाच घेऊन तू आज ऑस्ट्रेलियामध्ये सतत असतेस आणि बऱ्यापैकी लग्नानंतर ऑस्ट्रेलिया. पण ऑस्ट्रेलियातलं जीवन आणि भारतातलं जीवन ह्या शैलीमध्ये जीवनशैलीमधले काय फरक आहे आणि काय बदलाव करावा लागतो असं वाटतं? जीवनशैलीमध्ये फार बदलाव नाही आहे. फक्त अगेन आपल्याकडे सिविक सेन्स कमी आहे. नागरिकशास्त्र हा जो विषय होता आपल्याला, हां. तो नेहमी इतिहास नागरिकशास्त्र असं असायचा. नागरिकशास्त्र वेगळा नव्हता. इतिहासाला जर 40 मार्क होते तर नागरिकशास्त्राला 20च होते. हेच जर आपल्याकडे नागरिकशास्त्राचा स्वतंत्र विषय असता तर कदाचित सिविक सेन्सचे धडे आपल्याला तिकडून मिळाले असते. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे नाही आहे ते. भारताच्या बाहेर ह्या गोष्टी खूप जवळून बघायला मिळतात. किती शिस्त तिथल्या लोकांनाच आहे. ते नाही स्वतः कचरा करत, ते नाही असे थुंकत रस्त्यावर, किंवा कुठेही काही नैसर्गिक हानी झाली असेल, समजा वणवा पेटला असेल, तर ती लोक गव्हर्नमेंटसाठी थांबत नाही. ती स्वतः गाडी काढतात आणि त्या वणव्याच्या दिशेने ड्राईव्ह करत जातात, सो दॅट मी स्वतः केवढे प्राणी वाचवू शकतो. हा एक थॉट आहे. बरोबर. भारताबद्दल मला असं वाटतं की सिविक सेन्स पहिलं तर शिकायला पाहिजे आपण Right. सगळ्यांनीच. आणि दुसरी गोष्ट, आपण आपल्या देशावर खूप प्रेम करायला पाहिजे. ओके. हा माझा देश आहे, हा माझा रोड आहे, ह्याच्यावर मी कचरा टाकणार नाही, ही सुरुवात माझ्यापासूनच मी केली पाहिजे. तर हे कुठेतरी हा मला खूप स्ट्रॉंग फरक जाणवतो दोन्ही देशांमध्ये. पूजा, तू जाणीवपूर्वक या क्षेत्रामध्ये आलीस की म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये तू अजाणतेपणे म्हणजे सहज आलीस आणि ती घरंगळीत गेलीस आणि मग तयार झालं, असं काय झालं ॲक्च्युली? हे बघ, मला ना कलेची आवड होती. मला माहिती आहे की मला डान्स करायचा आहे, मला ॲक्टिंग करायची आहे, मॉडेलिंग करायचं आहे, हे असं थोडंफार होतं शाळेत असताना. पण हे क्षेत्र मी मुख्य क्षेत्र म्हणून निवडेन असं नव्हतं. माझं असं होतं की प्राण्यांची डॉक्टर आधी होते, डिग्री घेते आणि माझा तो व्यवसाय सुरू करते, मग बघू आपण एक हाऊस म्हणून करूया, असं माझा होता प्लॅन. पण आईने तो अख्खा प्लॅन माझा फेल करून टाकला. तिने मला जबरदस्ती एका सौंदर्य स्पर्धेत नेलं, ती मी जिंकले आणि देन रेस्ट इज हिस्ट्री. मला तिथेच पहिली फिल्म मिळाली आणि मग मी पहिली फिल्म जेव्हा मला मिळाली, क्षणभर विश्रांती, आणि जेव्हा ती रिलीज झाली त्याच दिवशी मी ठरवलं की आय थिंक आपल्या नशिबात अभिनेत्री होणंच आहे आणि मी या करिअरला खूप सिरियसली घेणार आता. सो असं झालं. पण काय वाटतं, कुठलं टर्निंग पॉईंट ठरला आयुष्यामध्ये, जो एक टर्निंग पॉईंट होता की तिथे वाटलं की यार हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता या पूर्ण क्षेत्रातल्या प्रगतीच्या संदर्भातला? अनेक आहेत. पहिला तर तोच श्रावण क्वीनचं पहिलं ऑडिशन, राईट. जिकडे मी डान्स करायला जाणार आणि लाईट्स गेले आणि मग सचिन सरांनी विचारलं की तू काय करणार, तर मी म्हटलं हो सर, विदाऊट लाईट्स मी डान्स करते. ते झालं, तिथे मी सिलेक्ट झाले, तिथेच मला पहिला चित्रपट मिळाला. सो दॅट वॉज माय फर्स्ट टर्निंग पॉईंट. ओके. सेकंड टर्निंग पॉईंट आला 20 दिवसांनी. ओके. मी श्रावण क्वीनचा किताब पटकवला 20 जणींमधून. दॅट वॉज माय सेकंड. मग चित्रपट मिळत गेले. माय अनदर टर्निंग पॉईंट वॉज पोस्ट बॉयज. ओके. पोस्ट बॉयज नंतर निळकंठ मास्तर, अधीरमन झाले हे गाणं. राईट. आणि माझं पोस्टर बॉयज मधलं काम बघून चंद्रकांत कणसे आणि अंकुश सरांनी दगडी चाळसाठी माझा विचार केला. सो दगडी चाळ इज अनदर माइलस्टोन. राईट. अँड गोइंग ऑन. पूजा, तू कोकणातली आहेस, तुझ्यामध्ये एक कोकणाने बरोबर मुंबई पण तुझ्या आतमध्ये आहे. म्हणजे आज एवढी वर्ष मुंबईमध्ये राहिल्यानंतर मुंबईचं आणि साऊथ मुंबईमध्ये बऱ्यापैकी, तर काय दिलं मुंबईने तुला असं वाटतं? हे असे प्रश्न तू विचारणार असशील तर मी जवळपास रडेन काही वेळात. मुंबईने सगळं काही दिलंय रे. फक्त मला नाही, सगळ्यांनाच. जे मुंबईचे आहेत त्यांनाही, जे बाहेरून आले आहेत त्यांनाही. आज तीही लोक काही वर्षांनी अभिमानाने म्हणतात की आम्ही पण आता मुंबईकर आहोत. आणि हे मुंबईच करू शकते. अरे, मुंबईचं स्पिरिट आपण पाहिलंय. मुंबईने कधीच गिवअप नाही केलं. कोविडसारखा भयानक काळ आला, अख्ख्या जगावर आला, पण मुंबई असं एक ठिकाण होतं जिकडे मदत करणारी माणसं होती, मदतीला हात देणारी माणसं होती. आपल्या सोयीसुविधा होत्या. आपलं पोलीस दल म्हणा, आपलं डॉक्टरांचे ग्रुप्स म्हणा, किंवा सगळेच एकमेकांसाठी इतके तत्पर उभे होते. आणि हे चित्र मुंबईतच पाहायला मिळतं. अरे, म्हणजे मुंबई आई आहे आणि आई जसे बाळाचे सगळे हट्ट पुरवते, त्याच्यावर रागवते, ती त्याच्या डबल त्याच्यावर प्रेम करते. आणि मला एवढंच सांगायचं आहे की जे लोक मुंबईत येत आहेत, काम करत आहेत,
जे मुंबईतलेच आहेत, फक्त आईचा आदर करा तुम्ही. कारण का ह्या शहराने खूप काय दिलंय सगळ्यांनाच. कधीच दुजाभाव नाही केला कोणामध्ये. मुंबईने मला काय दिलं? मुंबईने मला कधीही न गिव्हअप करायचं स्पिरिट दिलं. ओके. मला असं वाटतं की चालत राहायचं पुढे, उद्याची पर्वा नाही करायची. हे मुंबईकडून मी शिकले. सो येस, कधी काही वाटलं तर मुंबई गिव्स मी दॅट पॉवर टू मूव्ह ऑन अँड गो अहेड. पूजा, आम्ही बघतो की तुझी उंची ही मला वाटते मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या अभिनेत्रींच्या उंचीच्या कदाचित फिजिकली उंची म्हणतोय, Yes. तर ती बऱ्यापैकी उंच. त्याचा फायदा होतो की बराच वेळेला तोटा वाटतो तुला? दोन्ही दोन्ही आहे. दोन्ही होतं. फायदा होतो म्हणजे हा म्हणजे ऑफकोर्स फायदा आहे त्याचा. आणि तोटा म्हणजे बऱ्याचदा जे माझ्याहून थोडे कमी उंचीने आहेत, माझ्या ऑपोजिट कोणी असेल तर त्यावेळेस मग जरा गडबड होते. बऱ्याचदा असे प्रोजेक्ट झालेत की आधी मला कास्ट केले आणि नंतर जेव्हा हिरोची काही नावं आली तर अरे नाही, ती फारच उंच आहे ह्याच्या मानाने, तर मग समोरच्याला कास्ट केले गेले. असंही झालंय माझ्यासोबत. बट दॅट्स ठीक आहे. म्हणजे मी त्याला वाईट नाही वाटून घेणार, मला रिग्रेट नाही त्याचा. इनफॅक्ट मला अभिमान आहे. मला अनेक लोक म्हणतात की तू एवढ्या हिल्स का घालतेस? मला खूप हिल्स घालायला आवडतं. पण अनेक वर्ष आता शाळांमध्ये, आणि तुला माहिती आहे ना, टिपिकल जोक्स होतच असतात. बरोबर. अरे किती लंबू आहे, लेडी अमिताभ, हे असं मी ऐकलंय बऱ्याचदा. सो आफ्टर सो मेनी इयर्स जेव्हा मला कळलं की माझा हाईट माझा ॲसेट आहे, मग मी फ्लॉन्ट करायला सुरू केलं. देन आय लव्ह टू वेअर हिल्स, आय लव्ह टू वॉक टॉल आणि स्ट्रेट. सो या, वाईट नाही वाटत, रिग्रेट नाही होत. पण दोन्ही आहे, नफा पण आहे आणि तोटा पण आहे त्याचा. असं वाटतं का आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचं लॉबिंग आहे आणि काही लोक ठराविक लोकांना घेऊन चित्रपट करतात, किंवा असं मराठी इंडस्ट्रीत दिसतं का तुला? दिसतं आहे, पण ते प्रत्येक वेळेस वर्क होतं असं मला नाही वाटत. ओके. कारण मी कुठल्या लॉबीचा भाग नव्हते. पण मी अनेक चित्रपटात कामं केली आहेत. मी अनेक दिग्दर्शकांसोबत कामं केली आहेत ज्यांची सो कॉल्ड लॉबी आहे. सो मला नाही असं काही वाटलं. मला दिसतंय की हा थोडे असे ग्रुप्स आहेत, पण त्या प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन मी कामही केलंय. सो मला नाही वाटत असं काही. सध्या सोशल मीडियाला घेऊन काय तुझं म्हणणं आहे की सोशल मीडिया जो सध्या आहे, जो तुझ्या करिअरला वर नेण्यासाठी उपयोगी होतो आहे, की ट्रोलिंग आणि या संदर्भात खूप त्यामुळे पण त्रास होतो तुला त्याचा? आजकाल ना सगळे त्या मोबाईलमध्ये लागलेत. सगळे असं एक तर असं चालू आहे किंवा एक राईट स्वाईप, लेफ्ट स्वाईप असं काहीतरी एक चालू आहे. सगळ्यांचं जीवन त्या मोबाईलमध्ये झालंय. मला असं वाटतं की ते कुठेतरी थांबलं पाहिजे. सोशल मीडियामुळे ते झालंय. फायदे पण आहेत की जगभरात कुठेही काही झालं तर पहिली खबर आपल्याला मिळते, जी आधी आपल्याला वृत्तपत्रातून मिळायची किंवा TV मधून मिळायची. तो फायदा आहेच. पण आपण ॲक्च्युअल जगणं विसरलोय रोहन, असं मला वाटतं सोशल मीडियामुळे. आपण लोकांच्या रील्स बघतो की अरे हा इथे फिरायला गेलाय, लेट्स से तो हिमाचलला गेलाय आणि मस्त बर्फाचे डोंगर, अरे वा मस्त. पण तू कधी जाणार ते डोंगर बघायला? तू तो फोन ठेव बाजूला, प्लॅन युअर स्केड्यूल आणि तू जाऊन बघ. आपण हे असं खाली बघतो ते थोडं वर बघून आजूबाजूला बघितलं पाहिजे. आपण बाजूला बसलेल्या व्यक्तीशी बोलू शकत नाही आज का, तर आपण कंटिन्यू फोनवर आहोत. तर ते सोशल मीडियामुळे झालंय. मला वाटतं थोडं ते कमी झालं पाहिजे. पण तुला असं वाटतं का शिस्त ही गोष्ट जी महत्त्वाची असते, ती कुठेतरी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आळस जास्त तयार झाला आहे आणि शिस्त कुठेतरी ती म्हणजे माणूस कितीतरी वेळ त्या मोबाईलवर राहतो आणि मग त्या ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सोडून इतर गोष्टी करतो. हो, होतं ना असं. आता मी पण काही ठरवलं समजा की नाही मला आता हे जाऊन करायचंय आणि चुकून मी कोणाचा मेसेज आलाय मी चेक करायला फोन घेतला, नकळत आपलं लक्ष त्या सोशल मीडियाकडे जातं आणि मग 1 तास 2 तास कसा निघून जातो कळत नाही. सो या काही गोष्टी मी खूप प्रामाणिकपणे स्वतःला सांगितल्यात की मी सर्टन टाइम पिरियडसाठीच फोन वापरणार आणि कामासाठी फोन वापरणार. आणि सोशल मीडिया हल्ली अरे खूप कन्फ्यूज करतं लोकांना, माहिती आहे. उद्या मला काही करायचं असेल तर आपण पहिलं जेव्हा सोशल मीडियावर करतो की आय वॉन्ट टू डू दिस, लेट्स से आय वॉन्ट टू गो टू जिम समजा आपण टाकलं, तर तुम्हाला 1000 व्हिडिओज मिळतील की हां जिममध्ये पहिला दिवस आहे, हे करा हे करा हे करा. खाली व्हिडिओ दुसरा म्हणतो की जिममध्ये कशाला जात आहे, जाऊन योगा करा. मग आपण विचार करतो अरे वा चला योगा करूया. मग परत तिसरा व्हिडिओ म्हणतो काही गरज नाही आहे, आधी पहिलं डाएट करा, डाएट केल्यानंतरच व्यायाम होणार. आय थिंक इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. जुन्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्या जुने जे व्यायाम प्रकार आहेत आपले, आपण पहाटे उठून मस्त चालायला जायचो, पळायला जायचो,
दंड बैठका आणि तो सगळा जो प्रकार होता तो, कबड्डी आणि खेळली जायची, क्रिकेट खेळायला मुलं मैदानात जायची, मैदानी खेळ असायचे. ह्यात सगळ्यात फिटनेस होता बघ. ह्यात मेंटली पण तुम्ही हेल्दी राहत होता आणि फिजिकल फिटनेस पण होता. आता 1 तास त्याच्यावरच जातो की मी व्यायाम कुठला निवडू ह्याच्यातला, की माझ्या स्केड्यूलमध्ये कुठला बसतोय. सो या इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. मला तर भीतीच वाटते सोशल मीडियावरची कुठली हेल्थ टिप फॉलो करायला. कारण परत जे काही काय म्हणतात आहार तज्ज्ञ आहेत सो कॉल्ड, ते म्हणतात की रोज अंडी खाणं गरजेचं आहे. दुसरे म्हणतात नाही नाही आजकाल अंडी खाणं चुकीचं आहे कारण का सगळीकडे भेसळ आहे. मग म्हणतात की ओट्स खा, ओट्स मस्त आहेत. बरं ओट्स आत्ता आपण इंट्रोड्यूस झालोय, काही वर्ष 10 वर्षांपूर्वी ओट्स लेट्स से आले. कुठे आधी खायचं ओट्स आपण? थालीपीठं खाणारी आपण माणसं, आपण ते भाजणीचं सगळं खाणारी माणसं. नाही नाही आता मी ओट्स खाणार. चिल यार, गो फॉर थालीपीठ. थालीपीठ इज वे मोर हेल्दियर देन ओट्स. काही जण म्हणतात नाही नाही ओट्स नका खाऊ, ओट्स म्हणजे फक्त कचरा आहे, फायबर आहे. तर खायचं काय? आय थिंक आज सोशल मीडियावर मी नुसता श्वास जरी घेतला तरी मी विषारी वायू आत घेतला आणि नाव आय एम गोइंग टू डाय. सो इट्स व्हेरी स्कॅरी अरे. सो या सोशल मीडिया खूप कन्फ्यूज करतं. काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आपण ठरवायचं त्याच्यातून. पूजा, तुला कुठल्या गोष्टीची जास्त भीती वाटते? म्हणजे कारण की बऱ्याच वेळेला लोकांना एखाद्या गोष्टीची भीती वाटते. उदाहरणार्थ पैसा गेला तर भीती वाटते, एखाद्याला फेम गेला तर भीती वाटते, एखाद्याला आपण जर मानसिक दृष्टीने जर खचलो त्याची भीती वाटते. ओव्हरऑल तुझं एक ॲनालिसिस काय की मला ह्या गोष्टीची जास्त भीती वाटते? माझ्या स्वभावानुसार ना मी खूप इमोशनल आहे. ओके. मी स्ट्रॉंग सुद्धा आहे पण मी जास्त इमोशनल आहे. कुठल्याही सिच्युएशनला मी आधी इमोशनली विचार करते. प्रॅक्टिकली विचार माझा पहिला कधीच येत नाही. आणि जेव्हा मी ती पॉवर समोरच्या माणसाला देते की तू माझा व्यक्ती आहेस, आणि त्यानंतर जेव्हा ती व्यक्ती मला हर्ट करते ना, तेव्हा मी बऱ्या प्रमाणात खचली जाते. तेव्हा मी बऱ्या प्रमाणात मी लो फेजमध्ये जाते. कारण का त्या व्यक्तीला मी ती ताकद दिली होती आणि तिच्यामुळे आज असं झालं. सो ती जी लो फेज आहे ना माझी, मला त्याची फार भीती वाटते. कारण त्यात इमोशनली वीक असल्यामुळे ना मी सगळ्या गोष्टी इमोशनली बघते. सो ती लो फेज मला नाही आवडत. मी खूप अनकम्फर्टेबल होते. माझ्याच माणसाने मला हर्ट केली ती. सो दॅट वन फेज आय एम रिअली स्कॅर्ड ऑफ. तुझ्या आयुष्यात अध्यात्माला किती महत्त्व आहे? काय वाटतं की देव आणि एकंदरीत स्वतःचं नामस्मरण आणि या सगळ्या गोष्टींना किती महत्त्व देतेस? माझ्या आयुष्यात अध्यात्माला खूप महत्त्व आहे. आणि मी तर म्हणते आजकाल सगळ्यात सोपा मार्ग जो आहे मनशांतीचा तो अध्यात्म. आणि मग तो कुठल्याही देवाचा असेल ना, तुम्ही ज्या शक्तीची पूजा करताय, तुम्ही ज्या शक्तीला मानताय, 100, 200, 300% त्या 100, 200, 300 त्या शक्तीवर विश्वास ठेवायचा तुम्ही. अध्यात्मासाठी मी एकतर निसर्गाशी खूप कनेक्टेड आहे रोहन. कारण मला तिकडून ताकद मिळते. मला सूर्योदय पाहायला फार आवडतं. ओके. कारण दॅट गिव्स मी पॉवर, जी मला सांगते की यू कॅन डू दिस, यू कॅन गो अहेड. सो ऑफकोर्स मी खूप लवकर उठते. माझा दिवस लवकर सुरू होतो. व्यायामानंतर सूर्योदयाची वेळ असते. त्या 10 मिनिटात माझं मेडिटेशन होतं जेव्हा मी ती कोवळी किरणं घेते स्किनवर, आणि दॅट गिव्स मी पॉवर. सो निसर्गाशी मी खूप कनेक्टेड आहे. मी पक्ष्यांना खायला घालते. सो मी जेव्हा वर्कआउट करत असते तेव्हा माझे ठरलेले काही कुत्रे आहेत, ठरलेले पक्षी आहेत, ते येतात. त्यांच्यासोबत तो जो मी वेळ घालवते ना, दॅट इज अध्यात्म फॉर मी. मी ज्या देवाची भक्ती करते त्या देवाची भक्ती मला ह्याच्यातून मिळते जेव्हा मी रस्त्यात कुठल्या तरी कुत्र्याला पाणी देते. सो अध्यात्म हा आहे माझ्यासाठी. मेडिटेशन पण आहे त्याच्यासाठी. आणि मला असं वाटतं शब्दांची ताकद खूप मोठी आहे. कधीच वाईट बोलायचं नाही, स्वतःबद्दल, दुसऱ्याबद्दल किंवा कशाबद्दलही. मस्करीतही वाईट बोलायचं नाही, कोणावर कुत्सितपणे सुद्धा वाईट बोलायचं नाही. कारण का हे युनिवर्स सगळं ऐकत असतं. युनिवर्सला माहीत नाही तुम्ही जोक करताय किंवा सार्कॅझममध्ये बोलताय. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अध्यात्माशी खूप जवळ घेऊन जातात. आणि येस, आजकालचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे अध्यात्म, जर तुम्हाला मनशांती हवी आहे तर. पण हल्ली याच्या निमित्ताने ही सगळी मधल्या काळात प्रकरणं घडली. लोक अध्यात्माच्या मार्गाने जात जात साधू आणि बुवा हे सगळ्या फोफावत गेले. आणि मग एकंदरीत ज्या घटना घडल्या हल्लीच्या, कारण की ऑब्व्हियसली मला माहिती आहे की पूजा, तू त्या
ज्या आता सध्याच्या महाराष्ट्राच्या घटना घडलेल्या आहेत मागच्या दिवसांमध्ये, तर इफ यू डोंट माइंड तुला आवडेल का ह्या गोष्टींकडे तू कसं पाहते जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात, म्हणजे डोळे मिटून लोक त्या विश्वास ठेवतात आणि असं काहीतरी घडतं तेव्हा? ओके, सो अंधश्रद्धा, या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं हा मनशांतीचा शॉर्टकट आहे. आज मला खूप त्रास होतोय आणि मला मनशांती हवी आहे, तर हा शॉर्टकट आहे की मी एका बाबाला फोन लावेन आणि सांगेन, सांगा मी काय करू, मी मुंग्यांना खायला घालू का, मी हे करू का, मी ते करू का, मी 5 नारळांचं तोरण देऊ. हा झाला शॉर्टकट. मनशांती शॉर्टकटने कधीच येत नाही, तुम्हाला मेहनत घ्यावीच लागते. त्यामुळे आता ज्या काही घटना घडतायत आजूबाजूला, एकतर मनात खूप भीती आहे लोकांच्या, त्या भीतीचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे, त्यामुळे या गोष्टी. आणि लोकांना शॉर्टकटमध्ये मनशांती हवी आहे, जसं मी म्हणाले. आणि तिसरी गोष्ट, लोकांचा स्वतःवर आणि देवावर तेवढा विश्वास उरला नाहीये, म्हणून या गोष्टी घडतात. जर तुम्हाला मनशांती हवी आहे तर येस, तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल, तुम्हाला स्वतःवर वर्क करावंच लागेल. तुम्हाला मनशांती कशातूनही मिळू शकते. तुम्हाला व्यायामातून मिळेल, तुम्हाला पुस्तक वाचनातून मिळेल. साधं रस्त्यावर चालत असताना एक कुत्रा दिसला आणि तुम्ही त्याला नकळत पाणी दिलं, इतकं बरं वाटतं मनाला. प्लीज हे करून बघा. तुमच्या खिडकीवर कावळा येत असेल, आपण म्हणतो शी कावळा किती घाण असतो, ठेवा ना त्याच्या बाजूला थोडंसं पाणी ठेवा. तो जेव्हा भर उन्हात तसा पाणी पिईल तुमच्यासमोर, ती फिलिंगच वेगळी आहे. या छोट्या छोट्या गोष्टीतून मनशांती तुम्हाला मिळते. त्यामुळे शॉर्टकट नका फॉलो करू, कारण शॉर्टकट तुम्हाला खूप काय म्हणतात इन्स्टंट यश देईल, पण ते फार काळ टिकत नाही. तुम्हाला फार काळ टिकवायचं असेल तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि सच्चाई, असं मला वाटतं. पूजा, तुझ्याकडे आम्ही एवढी वर्ष बघताना आम्हाला नेहमी असं जाणवतं की तू प्राणी मात्र एवढं प्रेम करतेस, तर काय जादू असते प्राण्यांमध्ये, जी प्राण्यांमध्ये असं काय गोष्ट असते जी माणसांमध्ये कधीतरी कमी वाटते? आणि आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी गोष्ट की तुला ती जी हुक करते तुला, म्हणजे तुला लगेच असं वाटतं यार ही गोष्ट त्यांच्याकडे वेगळी आहे जी, आणि ती मला जास्त. अरे प्राण्यांचं प्रेम, या जगात प्राण्यांच्या प्रेमाशी कशाचीच तुलना होऊ शकत नाही रोहन. जेव्हा एखादा प्राणी तुमच्यावर प्रेम करतो ना, तेव्हा तो बघत नाही की तुमचा रंग काय आहे, तुमची उंची किती आहे, तुम्ही किती पैसे कमवता, तुम्ही कुठे राहता, हे तो काही बघत नाही. तो प्राणी तुमच्यावर निस्सीम प्रेम करतो. तो प्राणी वाट बघतो की ही व्यक्ती कधी येते. त्या प्राण्याला जेव्हा तुम्ही दिसता, तो प्राणी इतका खुश होतो तुमच्यासाठी की एखादा माणूस होणार नाही. हे प्रेम माणसाकडून मिळेल का आपल्याला? तर नाही. एका कुत्र्याला तुम्ही एकदा खायला घातलत ना, एकदा, तर तो तुम्हाला आयुष्यभर विसरत नाही. तो आयुष्यभर तुमच्या दाराच्या समोर बसून तुमची रक्षा करेल. इतकं प्रेम प्राणी देतात रे. आणि हे नुसतं कुत्रा म्हणत नाहीये, कुत्रा, मांजर, पक्षी, हत्ती, साप पण. मी किती व्हिडिओज पाहिलेत, मी किती लोकांना पाहिलंय की साप त्याच्या ओनरला ओळखतायत. सो यार, हे ना माणूस डिझर्वच करत नाही हे प्रेम. माणूस एकतर पटकन जज करतो, हे प्राणी जज नाही करत. हे फक्त बघतात की मला ह्याच्यापासून किती धोका आहे, अच्छा धोका नाही आहे तर मग ठीक आहे मी प्रेम करतो. हे दोनच ऑप्शन आहेत या प्राण्यांकडे. आणि अनफॉर्च्युनेटली माणूस तो पहिला ऑप्शन चूज करतो की माझ्याकडून तुला धोका आहे, मी तुला मारणार किंवा हे. सो येस, देर इज नो कम्पॅरिझन. आणि माझ्या आयुष्यात असे अनेक किस्से घडलेत. आता मी रेस्क्यू करते, मी अडॉप्शन रेस्क्यू माझ्या बहिणीसोबत करते. मी इतके किस्से पाहिलेत रोहन, तुला बिलीव्ह नाही होणार की हे अशा प्रकारचं प्रेम या जगात आहे. असे अनेक अनुभव आले आहेत मला. सो नो कम्पॅरिझन विथ ह्युमन लव्ह, ॲब्सोल्युटली नॉट. पूजा, तू लग्न केलंस आणि ऑस्ट्रेलियाला ऑब्वियस मिस्टरांचं तुमचं तिथे काम करतात, तर लॉंग डिस्टन्स हे जे लग्न परंपरा आता हल्ली तर असं बघितलं आहे आम्ही की अगदीच 6 महिन्यात डिवॉर्स झाला, 1 वर्षात डिवॉर्स झाला, ती गोष्ट तेवढी टिकली नाही किंवा वर्क झाली नाही आणि त्यात तू अरेंज मॅरेज केलंस. तर मला लग्न परंपरेवर ॲक्च्युली जाणून घ्यायचं, तुझ्या तेव्हा काय थॉट प्रोसेस होती तुझी, ही समजून घेण्याची इतकी महत्त्वाची गोष्ट आहे सध्या. बिकॉज काय विचाराने तू ही गोष्ट डिसिजन घेतलं की अरे मी ठीक आहे, मला लॉंग डिस्टन्स असेल किंवा ऑस्ट्रेलियात राहणारा नवरा असेल तरी चालेल, तू काय विचार केला तेव्हा? लग्न संस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला लग्न करायचं होतंच. ओके. माझ्या नशिबाने सिद्धेश सारखा चांगला मुलगा माझ्या नशिबी आला. राईट. त्यामुळे हे जे
लॉंग डिस्टन्स आणि आहेत. येस, इट इज व्हेरी डिफिकल्ट. आम्हा दोघांनाही त्याचा थोडाफार त्रास होतच आहे, कारण का आम्ही बराच काळ लांब आहोत. बरोबर. पण मॉडर्न आत्ता जे काही लाईफस्टाईल आहे त्यात मॉडर्न सोल्युशन्स सुद्धा आहेत. Right. सो आम्ही बॅलन्स करायचा दोघे प्रयत्न करतोय. मी डेफिनेटली म्हणेन की हे सोपं नाही आहे. ओके. मुळात अख्खी लग्नसंस्थाच सोपी नाही असं मी म्हणेन, कारण दोन व्यक्ती भेटतात, अशा दोन फॅमिलीजही एकत्र येतात. सो समजूतदारपणा आणि अंडरस्टँडिंग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस. पण मला ही लग्नसंस्था आवडते, मला करायचं होतं अँड आय कम्प्लिटली बिलीव्ह इन दिस. पण तुला असं वाटलं नव्हतं की ह्या इंडस्ट्रीमधलाच कोणतरी आपला पार्टनर असावा किंवा इंडस्ट्री असा कोणतरी असावा की जो आपल्याला इंडस्ट्री माहीत असेल, असं तेव्हा विचार डोक्यात नव्हता कुठलाच? आपण हेच करतो ना, आपण काहीतरी ठरवतो आणि मग गोष्टी कॉम्प्लिकेट करतो. मी कधी ठरवलं नव्हतं की आपल्याच इंडस्ट्रीतला असावा किंवा आपल्या इंडस्ट्रीतला नको. मी कधी गोष्टी ठरवत नाही रोहन, कारण गोष्टी ठरवल्या की त्या कॉम्प्लिकेटेड होतातच. गो विथ द फ्लो इज माय फंडा ऑफ लाईफ. ओके. जे समोर आहे किंवा जे आपल्या नशिबात आहे ते बरोबर आपल्या नशिबात येणं. मला थोडी ना माहीत होतं की असा ऑस्ट्रेलियात सेटल असलेला मुलगा मी त्याच्याशी लग्न करेन आणि नो. सो काही ठरवलं. कारण की बऱ्याच वेळेला ही थोडीशी आपण तशी मध्यमवर्गीय लोकांची एक मेंटॅलिटी राहते ना, की आपण एक कोणती ऑस्ट्रेलियामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला एक तर आपण तिथे शिफ्ट होतो बऱ्याच वेळेला, आणि मग त्या मुलीच्या मनामध्ये जी इमोशनल असेल त्या एक घालमेल असते शेवटी एवढा मोठा निर्णय घेताना. म्हणून तो हा प्रश्न मी स्पेसिफिक विचारला की तेव्हा तू एवढी इमोशनल असताना निर्णय कसा काय घेतलास तू पर्टिक्युलर या विषयाला घेऊन? असं नाही, इमोशनल असले तरी मच्युअरही आहेच तेवढी. सो विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे हा. आणि मला कळलं की मला आणि सिद्धेश दोघांनाही बॅलन्स करता येणार आहे, म्हणून हा डिसिजन आम्ही घेतला. आणि ऑफकोर्स एकमेकांच्या प्रचंड प्रेमात आहोत. त्यामुळे जिथे प्रेम येतं ना तिकडे गोष्टी थोड्या इझी होऊन जातात. सो अगेन फार विचार नाही करायचा, फार गणित नाही करायची की मी इथे आहे तू तिथे मग हे ते. जस्ट गो विथ द फ्लो. जे आपलं आहे ते आपल्याकडे राहणार, जे आपलं नाही आहे तू कितीही प्रयत्न कर, तू कितीही कॅल्क्युलेशन्स कर, इट वोंट स्टे इन युअर लाईफ. सो काही ठरवू नका, जस्ट सिम्पल आहे गोष्टी. जाऊ दे, चालतंय चालू दे. तुझ्यामध्ये यश म्हणजे काय? तुला वाटतं यश म्हणजे सक्सेस? नाईस क्वेश्चन. माझ्यासाठी यश म्हणजे, ओके, मे बी लिटिल व्हेरी ड्रामॅटिक आन्सर. मी काही केल्यानंतर, मुलगी म्हणून मी काही केल्यानंतर जेव्हा आईबाबांच्या डोळ्यात ती मला चमक दिसते ना, की अरे माझी मुलगी आहे, माझ्यासाठी यश ते आहे. कारण शेवटी आईवडिलांनी घडवलं आपल्याला, आणि आईवडिलांना त्यांचं बाळ माहीत असतं. ते कधी कधी ना आपल्याला माहीत नसतं आपण काय करू शकतो, पण आपल्या आईवडिलांना माहीत असतं की अरे हां, हे जमेल ह्याला. तर ते जेव्हा मिळवल्यानंतर आई आणि वडिलांची जी शाबासकी आपल्याला मिळते, माझ्यासाठी यश ते आहे. ॲब्सोल्युटली, व्हेरी सिम्पल. आणि अपयश म्हणजे काय? माझ्यासाठी अपयश नाहीये. सी, 2 ऑप्शन्स मी स्वतःला सांगून ठेवले की मला आयुष्यात माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन की हे कदाचित मी करू शकते, आणि दुसरं ऑप्शन हे मी करूच शकते. माझे हे 2 ऑप्शन्स ठरलेले आहेत. हे दोन्ही ऑप्शन्स ट्राय केल्यानंतर जो येतो तो म्हणजे परिणाम. मग तो कधीतरी हो असतो किंवा कधीतरी नाही असतो. समजा नाही आला तर परत यायचं आणि परत हे 2 ऑप्शन्स ट्राय करायचे. सो अपयश नाही म्हणता येणार मी. मला असं वाटतं की ते मला पुढे ढकलण्यासाठी देवाने केलेलं ते प्लॅनिंग आहे. कर ट्राय, तुला जमेल, तू कर. सो माझ्यासाठी अपयश असं नाही आहे. मी ते ट्राय करत राहणार शेवटपर्यंत. पूजा, आपण कुठल्या तरी गोष्टीने म्हणजे मोटिवेशन आपल्याला मिळत असतं. उदाहरणार्थ जसं तू म्हणाली की सोशल मीडियावर तर हल्ली तेच गोष्टी येतात, पण पुस्तकं बऱ्याच वेळेला आपण एवढं साहित्य आपलं मराठीचं आहे आणि ह्या सगळ्या, तर तुझ्या मते तू पुस्तकं वाचन करतेस का? कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचतेस आणि काही लिहितेस का किंवा काही कविता करतेस का? माझी मराठी शाळा असल्यामुळे बालमोहन विद्या मंदिर, राईट, मराठी साहित्याशी खूप जवळून नातं आमचं राहिलंय पहिल्यापासून. मी अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत, पुस्तकं वाचली आहेत, कविता वाचल्या आहेत. त्यामुळे ह्याच्याशी नातं खूप घट्ट आहे माझं, आणि त्याच्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही मला सांभाळता आला पुस्तकांमुळे. आत्ता हल्ली पुस्तक वाचन थोडं माझं कमी झालं आहे. ओके. ते येस, मला तो एक बदल माझ्या लाईफमध्ये करायचा आहे. हल्ली सगळे आयपॅडवर आणि तिची पुस्तकं वाचतात, मला तसं वाचता येत नाही. मला ॲक्च्युअल पुस्तक हातात पाहिजे. सो ते मी लवकरच सुरू करेन. अजून काही लिहित नाही आहे मी, ऑफकोर्स. आधी लिहायचं आहे. आत्ता माझं सगळंच थोडं बंद झालं आहे, कारण
स्केड्यूल थोडं हेवी असल्यामुळे. बट येस, आत्ता हा जो प्रश्न विचारलायस, मे बी इट्स अ साईन की मला परत पुस्तक वाचन सुरू केलं पाहिजे. तरी कोणाचा प्रभाव तुझ्यावर ह्या पुस्तकाच्या माध्यम म्हणजे कुठल्या लेखकांचा प्रभाव जास्त झाला पूर्वी जेव्हा पुस्तकं वाचलीस तू की बाबा ह्यांचा हे मी वाचत होते किंवा हे असं? एक आहे असं पुस्तक ज्याने ट्रिमेंडस लाईफमध्ये बदल घडवलाय. मृत्युंजय ही कादंबरी मी वाचली कर्णाची, आणि मी भारावून गेले. अरे, आणि म्हणजे मला कळेच ना की मी काय करू आता, कारण मी ती अख्खी जी कर्णाची जी स्टोरी आहे, आणि मी शाळेत होते त्यावेळेस, आणि पुस्तक वाचताना मला असं झालं की पुस्तक वाचताना आपण जेव्हा कुठलाही प्रसंग वाचतो, आपलं इमॅजिनेशन सुरू होतं की आभाळाचा रंग काय असेल, मग त्याने जे परिधान केलेल्या कपड्याचा रंग काय असेल, मग कर्णाची जी फुलं, हे काय म्हणतात त्याला, अलंकार जे होते अलंकार, ते कसे असतील, तो सूर्यपुत्र होता, हे सगळं इमॅजिनेशन आय थिंक पुस्तकातून सुरू झालं. तर त्या एका पुस्तकाने मला फारच असं भारावून टाकलं होतं. मग त्यानंतर मी श्रीमान योगी वाचलं. मग त्या झोनमधल्या कादंबरी मी खूप वाचल्या. म्हणजे फिलॉसॉफिकल आणि त्या पद्धतीचं एनिथिंग रिलेटेड टू आवर हिस्ट्री आणि आवर कल्चर. दॅट वॉज माय जॉनर टू रीड. राईट. पूजा, साधारणपणे माणूस आता AI ह्या टेक्नॉलॉजीच्या दारात उभा आहे. दारात म्हणजे ऑलरेडी AI आलेच आहे. ChatGPT म्हणजे अगदी असं लिहिलं की पूजा सावंतला घेऊन दुसरी दगडी चाळ करायची तर लगेच स्क्रिप्ट येते ना. आणि आज म्हणजे मी सगळ्या कलाकारांना हाच प्रश्न आहे, तुम्ही काय तयार करताय स्वतःला AIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू? म्हणजे मी कालच ऐकलं की AI फिल्म स्क्रिप्ट देतं, डिरेक्शनचे सगळे ब्लॉकेज तयार करतं, अगदी एडिटिंगपासून ते सगळं म्हणजे एकदा AIला तुम्ही कमांड जेवढ्या द्याल तेवढं डेपमध्ये काम करते. हां. सो आता ॲज अ कलाकार म्हणून तुम्ही त्या टेक्नॉलॉजीला समजून घेतलं आहे का आणि त्या दिशेने प्रयत्न करतात का? वाय नॉट AI? आपण काळानुसार बदललंच पाहिजे, नाही तर रोहन आपण मागे पडू. आणि AI ही खूप मोठी क्रांती आहे या नव्या युगाची. सो त्याच्यानुसार बदलत राहूया. फक्त बदलताना स्वतःची जी क्रिएटिव्हिटी आहे ती लूज करू देऊ नका, असं माझं एवढंच म्हणणं आहे. की तुम्हाला जर रेडी स्क्रिप्ट मिळत असेल तर ती तुमच्या क्रिएटिव्हिटीशी किंवा ती तुमच्या इमॅजिनेशनशी मॅच होते का ते बघा. आणि किती झालं ना तरी त्याचं मशीन, त्या मशीनने तुम्हाला ते दिले किंवा त्या सॉफ्टवेअरने तुम्हाला जे दिले, सगळ्यात फास्ट आणि स्ट्रॉंग सॉफ्टवेअर इज दिस. सो ह्याच्यावर बिलीव्ह ठेवा. जे इथे हवं आहे तेच करा. पण लेट्स गो हेड विथ AI ना. इट्स अ वंडरफुल टेक्नॉलॉजी. वाय नॉट? का नाही यूज करायची? एक व्यक्ती म्हणून आपण जेव्हा पुढे जात असतो तेव्हा एक साधारणपणे विजन असतं आपल्या आयुष्याचं. एक बाबा मी 10 वर्षाचं विजन आहे आणि त्याला एक सेन्स ऑफ मिशन असतं, म्हणजे मी या पद्धतीने जाणार आहे असं साधारण एक फिलॉसॉफिकल मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये असतं. सो तुझं असं काय विजन तू ठरवलंयस की बाबा पुढच्या 10 वर्षात मी ही गोष्ट करेन आणि एक माझं सेन्स ऑफ मिशन हे असेल, ह्या पद्धतीने मी रन करायचा प्रयत्न करणार आहे? मला ना वेगवेगळ्या प्रकारचे रोल करायचे आहेत रोहन. मला एंड ऑफ फिट, म्हणजे जेव्हा कधी शेवट असेल, वॉटेवर, आय डोंट नो वेन, बट तेव्हा मला असं नको आहे की अरे हे करायचं राहिलं, ही भूमिका करायची राहिली, हे धाडस करायचं राहिलं, हे कदाचित मी केलं असतं तर मजा आली असती. त्यामुळे मी सगळ्या प्रकारच्या रिस्क घेते, प्रोफेशनमध्ये सुद्धा, माझ्या लाईफमध्ये सुद्धा, किंवा सगळ्याच गोष्टीत. की उद्या जाऊन मला हे नाही बोलायचं की पूजा जरा धाडस केलं असतंस तर कदाचित तुला मजा आली असती, हे राहून गेलं. मला हे नाही बोलायचं. हाच एक थॉट माझ्या डोक्यात आहे. ह्या थॉटने मी पुढे चालले रोहन. सो मी 10 वर्षात कुठे असेन हे मला माहीत नाही, पण मी जे काय करत असेन ते मी मनापासून करत असेन. आणि मला ना नेहमी असं वाटतं की आपल्या समोर जे काम येतं ना ते काही कारणामुळे आपल्या समोर आलंय, तर ते तुमचं आहे, ते घ्या, पूर्ण करा. उगाच पळत्याच्या मागे जाऊ नका. मी अनेक लोक पाहिले तरी पळत्याच्या मागे अख्खं आयुष्य, नाही हे पाहिजेच मला आता, ते फोन कराय, ते येणार तुमच्याकडे. थोडेसे प्रयत्न करा, नाही असं म्हणत नाही मी, थोडेसे प्रयत्न करा, मेहनत करा, नशिबाचा पण एक भाग आहे. पण हरून जाऊ नका की अरे आता मला मिळालंच नाही, आता काय. ठीक आहे, मूव्ह ऑन, लेट गो, पुढे जाऊया. सो मी जे काय करत असेल 10 वर्षात, मला माहिती आहे मी समाधानी असेल, वॉट एव्हर इज गोइंग विथ. तू नशिबाचं वाक्य म्हणालीस, पण नशीब किती महत्त्वाचं वाटतं? नशीब किती आहे इंडस्ट्रीमध्ये? खूप महत्त्वाचं आहे. हो, अरे नशीब सगळीकडेच महत्त्वाचं आहे. उगाच आपण नशीब असं नाही म्हणत. आणि प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे. आपण असं म्हणतो की जन्म झाल्यावर काही दिवसांनी सटवाई देवी नशीब लिहून जाते.
खरंच आहे ना, म्हणजे प्रत्येकाचं नशीब बघ ना किती वेगळं आहे, प्रत्येकाला मिळणाऱ्या संधी किती वेगळ्या आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने टॅलेंटेड आहेत, बट येणाऱ्या संधी पण वेगवेगळ्याच आहेत की. सो येस, नशिबाचा भाग आहे. मॅनिफेस्टेशनवर मी फार बिलीव्ह करते. ओके. तुम्हाला जर एक गोष्ट हवी आहे तर मनापासून मागा देवाकडे. आज, उद्या, परवा, 1 वर्षांनी, 10 वर्षांनी तुम्हाला मिळणार ते. सो ह्यात पण एक नशिबाचा एक मस्त खेळ आहे असं मी म्हणेन. खेळत राहा, मजा करत राहा. तुला आता एक फिल्म येते आणि सगळेच त्या फिल्मची वाट बघतायत, तर त्याबद्दल सांगायला तुला आवडेल का? आणि त्या फिल्ममध्ये काय विशेष आहे? आणि आम्ही तुला बघितलं तेव्हा इन्स्पेक्टर वगैरे ह्या रोलमध्ये, आणि तर ते एक वेगळं डायनामिक वाटलं. Thank आणि you, रोहन. तर त्याबद्दल तुला सांगायला आवडेल का? सी अगेन, मला काहीतरी कणखर भूमिका करायची होती, स्ट्रॉंग भूमिका करायची होती, आणि मी पेशंटली वाट बघत होते की असं काहीतरी येईल. कारण लपाछपीनंतर असं फार काही आलं नाही माझ्या नशिबात, आणि मला असं वाटलेलं की येईल काहीतरी. असं आल्या होत्या काही स्क्रिप्ट, पण त्या फार मला इम्प्रेस नाही केलं त्या स्क्रिप्टनी. सो इट्स ओके. सालबर्डी जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा PI मनोरमा प्रधानचं कॅरेक्टर माझ्या समोर आलं. मला त्याच वेळेस कळलं की दिस इज इट. मी ज्या गोष्टीची वाट बघत होते ही ती संधी, आणि ही आत्ता काय म्हणतात इमाने इतबारे माझ्यासमोर चालत आलेली, हक्काचं जे असतं ना की हे माझं आहे. सो येस, मनोरमा प्रधान केले मी. शी इज PI, आणि सालबर्डी या गावात तिची नेमणूक होते. ज्या काही अंधश्रद्धा आणि काळ्या घटना घडतात त्याचा तपास करण्यासाठी ती त्या गावी जाते. ओके. आणि मला फार मजा आली कॅरेक्टर करताना. अरे म्हणजे जे मी रिअल लाईफमध्ये फार नाही करू शकत ते मी मनोरमा प्रधान म्हणून केलं. पूजा, तू हिंदीमध्ये कधी ट्राय केलंय काय? आणि असं वाटलं नाही की हिंदीमध्ये काहीतरी आपण, आता हल्ली सगळ्याच जण हिंदीमध्ये हळूहळू जातात, तर असं कधी प्रयत्न केला नाही की असं कधी संधी आली नाही? म्हणजे काय? का फक्त हिंदी? तेलुगू पण विचारा ना, ओके. कन्नड पण विचारा मला, बेंगॉली पण विचारा. वाय ओनली हिंदी? आणि हे मी बघते अनेक जण आय थिंक पर्पजली हिंदीलाच का हा प्रश्न विचारला जातो मला कळत नाही. आपल्याकडे इतर भाषेतले चित्रपटही आहेत आणि रादर हिंदीपेक्षा खूप मोठं काम करतायत ते. राईट. सो मला वेगळ्या भाषांमध्ये पण ट्राय करायला आवडेल. सध्या आय एम व्हेरी हॅपी विथ मराठी. ओके. माझं जे मराठीतलं काम चालू आहे, माझ्या मातृभाषेमध्ये जे माझं काम चालू आहे, मी खूप समाधानी आहे त्या बाबतीत. इतर भाषांचे प्रयत्न माझे चालू आहेत, पण तिकडे काम मिळवणं थोडं कठीण आहे, नाही असं म्हणत नाही. राईट. ती संधी मिळवणं थोडं कठीण आहे, पण जो मान मला मराठीत मिळतोय, जो रिस्पेक्ट मला मराठीत मिळतोय, आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. त्यामुळे कुठल्याही भाषेचा चित्रपट मी अजून का नाही केला हा थॉटच नाही आहे माझ्या डोक्यात. मराठीत मी अजून काय करू शकते हा थॉट आहे माझा नेक्स्ट. आणि अगेन जे इथे असेल ते असंच हसत खेळत इमाने इतबारे समोर येणार, ते आपलं. आमचा कार्यक्रम छापाघाट आहे, आणि प्रत्येक पर्सनॅलिटीची एक दुसरी बाजू असते. ती म्हणजे जी कधीच, म्हणजे काहीतरी गोष्ट अशी असते जी तू जी लोकांना माहीतच नाही आहे हे तू करतेस. उदाहरणार्थ काही लोक एखादा छंद जोपासतात, एखादी सामाजिक सेवा करतात, वॉट एव्हर जे काय असेल. तर मला असं वाटतं की दुसरी बाजू तुझी काय आहे की जी लोकांना आतापर्यंत कधी माहीत नाही आहे, जी की आज जे आहे ते सगळं ओपन किताब आहे मेरी जिंदगी. हां, मी आता माझ्या तोंडातलं वाक्य घेतलंस तू. ॲक्च्युली माय लाईफ इज अन ओपन बुक. त्यामुळे मी कशी वेगळी आहे अजून असं काही नाही आहे की जे प्रेक्षकांपासून लपलं आहे. बट या फार वेगळं काहीच करत नाही मी. अरे तू मी आपण जे करतो तेच मी करते, बट वेगळं असं काही नाही. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं जास्त आवडतं, आणि निसर्गासोबत टाईम स्पेंड करणं आवडतं. मला नात्यांवर फार विश्वास आहे. मला माणसं हवी आहेत माझ्या आजूबाजूला. मला एकटीला काही करायचं नाही आहे. मला एकटीला रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवायचं नाही आहे. मला एकटीला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट नाही बघायचा आहे. मला माझ्या फॅमिलीसोबत जायचं आहे, मित्रांसोबत जायचं आहे, नवऱ्यासोबत जायचं आहे. कुटुंबावर फार विश्वास आहे माझा. ग्रेट. थँक्स अ लॉट पूजा. तू एवढा वेळ दिलास आणि हिसाब नीतीला आपण गप्पा मारल्या. होप्स तुलाही आवडले असतील. आणि वेगळ्या विषयांना मी प्रयत्न केला तुझ्या एकंदरीत पर्सनॅलिटी वाईज इकडे तिकडे कुठे कुठे कसं कसं काही गोष्टी काढण्याचा, आणि एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू. मला एक खूप मजा आली. इतकी वर्ष आपण वाट पाहिली राईट मी हिसाब नीतीमध्ये यायची, बट दिस वॉज फन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आज आपल्या भेटीला आले होते कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत. आजच्या या पूर्ण पॉडकास्टमध्ये पूजाच्या अनेक बाबी आपल्याला समोरून बघायला मिळाल्या. तर पहिली गोष्ट, ती व्यक्ती म्हणून कशी आहे,
तिचं कोकणाबद्दलचं प्रेम, तिचं मुंबईबद्दलचं प्रेम, तिचं एकंदरीत वर्तवणूक, तिची शिस्त, तिचं नागरिकशास्त्र, तिचं भूगोल, तिचा इतिहास संपूर्णपणे आपल्याला कळला. पूजाने अत्यंत सुंदर पद्धतीने प्रत्येक गोष्टी आयुष्य जगताना काय काय करायला हव्यात आणि कशा पद्धतीचं विजन तिने ठेवलेलं आहे, अशा असंख्य गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला, पाहायला आणि बघायला मिळणार. तेव्हा हिसाब नीतीचा पॉडकास्ट बघा आणि नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला एक मोटिवेशन मिळेल. चला भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत